येथे देवदर्शनासाठी गेल्याची संधी साधून येथील उत्तरवार कुटुंबाच्या बंद घरावर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत लाखोंचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना आज दिनांक 10 रोजी सकाळी उघडकीस आली। याबाबत गुन्हा दाखल होऊन 3 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं। माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील नारायण श्रीधर उत्तरवार हे आपल्या कुटुंबियांसमवेत दिनांक 5 रोजी प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी गेले होते। दरम्यान मागील 2 ते 3 दिवसांपासून प्रयागराज येथील कुंभमेळ्याहून आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता परत आल्यानंतर त्यांच्या घराचे मुख्य द्वार उघडे असून आलं तर घरातील सर्व सामान देखील अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं। त्यामुळे उत्तरवार यांनी सिंदखेड पोलिसात तक्रार दिली असून दिलेल्या तक्रारीत 2 तोळे सोन्याचे गोफ तसेच 30,000 रुपयांच्या रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे। या प्रकरणी उत्तरवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 25/2025 नुसार भारतीय न्याय संहितेचे कलम 331(4), 305 अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर हे तपास करतात। सदर घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आज दुपारी श्वान पथकासह अंगुली मुद्रा पथकाला पाचारण करण्यात आलं होतं। या प्रकरणी 3 संशयितांना सिंदखेड पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। दरम्यान वाई बाजार येथे आज उघडकीस आलेल्या घटनेची तातडीने दखल घेत यासारख्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावात कार्यान्वित असलेल्या ग्राम सुरक्षा दल तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी केलं।